मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातासाठी अनेक प्रवाशांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानकाजवळच्या तीव्र वळणाला जबाबदार ठरवलंय। या वळणावर अप आणि डाऊन दिशेने जाणाऱ्या लोकल किंवा इतर ट्रेनमधलं अंतर कमी होतं। या वळणासंदर्भात रेल्वे प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी गेल्या वर्षापासून मागणी होतीये, मात्र त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही। दरम्यान आज 4 प्रवाशांना नाहक आपला जीव गमवावा लागला तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झालेत। त्यामुळे आता तरी रेल्वे प्रशासन मुंब्रा स्थानकाजवळच्या धोकादायक वळणाची दखल घेत त्यावर काही तोडगा काढणार का हे पाहावं लागेल। तर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारा मुंब्रा स्थानकाजवळचा टर्न नेमका कसा आहे याबद्दल प्रवाशांनी काय माहिती दिली आहे पाहूया। आप जब दरवाजे पे लटकते हो तो टर्निंग है, इतना रश रहता है तो उसमें जरा सा भी धक्का किसी का लगता है तो आदमी गिरता है। दीवा से लेके कलवा तक का ये पूरा पट्टा जो है डेंजर जोन है और यहाँ पे एवरी मंथ 4 से 5 अपघात होते। टर्निंग जो है पूरा डेंजरस है। आगे का जो बैरिकेड सेफ्टी लगाया गया है, सेंट्रल रेलवे का जो बनाया गया है, काफी स्टडी के बाद उतना बड़ा हाइट पे दिया गया है। आप जब टर्न करता है तो एक झटका लगता है और झटका लगने से आदमी जो है ऑटोमेटिकली जो है इस तरफ आता है। तो ये सेफ्टी पैरामीटर्स नहीं है, यहाँ पे ये पूरा टर्न है। यहाँ से लेके दीवा तक का जो मामला है वो इसी तरह का है। दरम्यान मुंब्रा स्थानकाजवळच्या धोकादायक वळणाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रवाशांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। मृत्यूची काही किंमत आहे का? हे मृत्यू टाळता कसे येतील? जसं आता सांगितलं गेलं की तो टर्न असा जो आहे म्हणजे दिव्यावरनं मुंब्र्याला येताना एक खतरनाक टर्न आहे। त्याच्यात ते रेल्वेचा रॅक असा होतो, तो दिसतोय असा रॅक होताना। हे सगळी उत्तर रेल्वेने द्यायला हवी ना। तो जो वळण होता त्या वळणावर काम करायला हवं होतं आणि सिग्नल असं ते डिस्टन्स आहे आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला 2 गाड्या एकत्र येतात त्यावेळेला ते एकदम जवळ येतात आणि जर दरवाजात तुम्ही लटकला असाल तर तुमचं त्याला घासून तुम्ही पडणारच आहात, अशी ती जागा आहे।